गाय मोठी आहे ना, 5 लिटर गोमूत्र देते. बाकीचे त्या गिरगाई कमी कमी देणार. सकाळचं खूप मोठं गोमूत्र भेटतं. 5 आणि त्या दोघी तिघींनी 5 जर दिलं तर 10 लिटर झालं. 10 लिटर झालं म्हणजे 200 लिटरचा ड्रम तयार झाला. दिवसाला करू शकतो मी, दिवसाला 24 तासामध्ये 200 लिटर. आणि दिवसाला आपल्याला 10 लिटर मध्ये भरपूर झालं. 10 किलो शेण म्हणजे आपली महिन्याची तजवीज झाली. हो, पण मी अनलिमिटेड सोडतो. तुम्ही अनलिमिटेड देतच असता लिमिटच नाही तिथे. म्हणजे ते जीवामृत बनवून सारखं देतच असतं. किती बी मी जर माझ्याकडे गोमूत्र असं शिल्लक राहिलं ना, असं मला मूड जर आला तर मी 10,000 लिटर बी सोडायला बसलो एका दिवसात. आणि काही त्याचा तोटा नाही, काही नाही, फायदाच आहे. फायदाच आहे. वाट्यात तर डोक्यातच नाही, पण फायदा आहे खूप. मग जीवामृताशिवाय दुसरं काही घालता की नाही शेतात? काहीच घालीत नाही. जीवामृतच फवारतो, जीवामृतच जमिनीत देतो. याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. आणि हे किती वर्ष करताय तुम्ही असं? हे जवळजवळ 10 वर्ष होत आले. बरं, तुमचं नाव सांगा आणि आधी काय करत होता आणि इकडे आता कसं आलं सांगा. मी गंगाधर गाडवे, गंगाधर संपतराव गाडवे. मी मूळचा जालना जिल्ह्याचा आहे. मी गावाकडे केमिकल शेती करायचो. मला हा नैसर्गिक शेतीचा मार्ग नाही. पहिल्यांदा तर मी नैसर्गिक म्हणजे केमिकल शेती करायचो इथं, पण आम्हाला सेंद्रिय शेतीचं कळालं किंवा सेंद्रिय शेतीचं मग आम्हाला ते टेंभुर्णीपासून कळालं. मग सेंद्रिय शेतीचा खर्च व्हावा लागला तर नंतर मग पुन्हा नैसर्गिक शेतीचं कळालं. पाळेकर सरांचं कळाल्यानंतर मला पंढरपूरहून सरांचा नंबर मिळाला. कारण पंढरपूरला मी 7 वर्षे 6 महिने घातले तिथं, आणि तिथल्या मालकाची ओळख असल्यामुळे मग त्या मालकाकडून नंबर भेटला मला. त्यांच्याकडून कोणाकडून तरी नंबर भेटला होता त्यांना, तर त्यांनी मला दिला. हे बघा म्हणजे काय असेल ते. मग मी सरांना फोन केल्यानंतर सरांनी मला मार्गदर्शन करीत गेले की असं करायचं तसं करायचं. आणि प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अडचणीला मी सरांना दिवसातून 4 वेळेस 5 वेळेस सरांना फोन होत होता. तरी सर मला फोन उचलायचे, सांगायचेच. आणि तोपर्यंत मग मार्गदर्शन झाल्यानंतर मग मी कोपरगावला सरांची शिबिर केली. नैसर्गिक शेती केल्यापासून जवळजवळ 3-4 वर्ष नैसर्गिक शेती केली. शिबिर केलेली नव्हती, कुठलीही माहिती नव्हती. सरांना फोन करून विचारत होतो. आणि 4 वर्षानंतर सरांची शिबिर केली मी. 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर. तोपर्यंत मला सरांनी मार्गदर्शन करीत राहिले फोनवरच. बर. नंतर मग मला सर म्हणजे आता कोपरगावला येतं. मग नंतर गेलो आणि नंतर मग सरांना माझी सरांची पहिल्यांदा भेट झाली तिथं. की सरांना मी म्हणलो मी सर गंगाधर गाडवे, बरोबर म्हणते. आणि नंतर मग शेवटच्या दिवशी सरांनी म्हणले की माझा सगळ्यात छोटा शेतकरी ते काय सांगतं ते ऐका. मग तोपर्यंत मी काय कधी स्टेजवर गेलेलो नव्हतो. पहिल्यांदा सरांमुळे मला स्टेजवर जायची पाळी आली आणि व्यवस्थित वाटलं. मग सांगितलं की मी अशी शेती करतो आणि मी जे करतो तेवढंच सांगितलं. जीवामृत जमिनीमधून देतो आणि जीवामृत फवारतो, याचेच मला रिझल्ट खूप आले. 10 अर्क, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, कुठलीही गोष्ट केलेली नाही, गरजच नाही पडली. बरं, 2 प्रश्न. जेव्हा तुम्ही सेंद्रिय करत होता तेव्हा म्हणालात की खर्च होता. तो कसला खर्च होता? ते शेणखत घ्यावं लागायचं, विकत आणायला लागायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जैविक मध्ये काही द्यायचे ते लोक पुरेपूर. म्हणजे आम्हाला शिक्षक नव्हता ना पुरेपूर की हे असं करावं लागतं. मग ते लोक हे कंपनीवाले सांगत असं करा ते तसं करा. मग त्या पद्धतीने करायचो. खर्च खूप व्हायचा आणि रिझल्ट त्याप्रमाणे रिझल्ट येत होते. ते जैविक वगैरे हे ते रिझल्ट यायचे, पण एवढ्या प्रमाणात बी नाही. खर्च खूप. कारण उत्पादन झालं ₹1,00,000 आणि त्याच्यात जवळ 75,000 रुपये तर खर्चच व्हायचा. 25,000 उरायचे. ते 25,000 घ्यायचे. आता हे लागणीमधून 25,000 भेटले, मग ते 25,000 रुपये म्हणजे पुन्हा 50,000 रुपये खर्च यायला व्हायला खोडव्याला. बरोबर. म्हणजे गणित जमतच नाही. पुन्हा 25 टाका लागायचे. म्हणजे परत 25चं तुम्ही कर्ज काढणार. आणि ते 25 झाल्यानंतर जेव्हा तिरीला ऊस मोडणार आपण, तो वेळेस ते खर्च समजा ₹1,00,000 उरायचे, तर मग एकरीत प्रत्येक वर्षाला 25,000 भेटायचे. आता ह्या तुम्ही रासायनिक आणि जैविक मध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला साधारण ₹1,00,000 उत्पन्नाला 75 खर्च होता. माझं आत्ताचं उत्पादन, गेल्या वर्षीचं उत्पादन, माझ्याकडे मेसेज वगैरे येतं. कारखान्याला ऊस पाठवलेला 70चं ॲव्हरेज आलेलं आहे मला. 70 टन एकराला. ओके. त्याच्यात मी आंतरपिकं घेतली होती. ते जास्तीचं. तर ते जास्तीचं म्हणजे ते आंतरपीक मी बाजरी घेतली होती. 9-10 क्विंटल बाजरी झाली. त्याच्यात पुन्हा मी मूग घेतला होता. मूग मला 10 क्विंटल मूग झाला. 60 रुपये किलो मूग विकला. बर. तर माझे 60,000 रुपये तर तेच झाले. आणि बाजरीचे 10-20 हजार रुपये झाला. आणि बाकीचं इतर थोडंफार. तर पूर्ण जो खर्च होता माझा, खुरपणी, जीवामृत सोडणे, माझं तिथपर्यंत वाल फिरवायला जाणे, अगर पाणी घ्यायला जाणे, तो पण मी खर्च धरला. बरोबर. पूर्ण खर्च जाऊन मला 15,000 रुपये
प्लस मध्ये होतो मी, बरोबर, म्हणजे आंतरपीक. आंतरपिकामुळे. आणि ऊसाला मग पूर्ण खर्च ऊसातून ते आंतरपिकातून निघाल्यामुळे एकही रुपया खर्च नसून 15,000 प्लस मध्ये असून 70चं आवरेज झालं. म्हणजे 70 टनाचा तुमचा ऊसाचा उत्पन्न हा तुमचा निव्वळ नफा झाला, निव्वळ नफा, कारण निव्वळ. खर्च तुमचा सगळा आंतरपिकातून निघाला, पूर्ण शिवाय त्यातले 15-20 हजार रुपये उरले, हो. आणि हे सगळं तुम्ही फक्त जीवामृताच्या आधारे करताय. हा. धन्यवाद, खूप छान करताय तुम्ही. आणि आपल्याकडे आता गायी तर मी दाखवल्याच आहेत, आपल्याकडे 3-4 इथे गायी आहेत. म्हणजे 4 गायी असल्यामुळे तुम्हाला भरपूर त्याचं जीवामृत सारखं बनवता येतं. भरपूर, आणि जेवढं जीवामृत जास्त सोडतो तेवढं रिजेक्ट जास्त. आणि खालून जमिनी सोडण्यापेक्षा जर वरून फवारलं हा. तर 75% रिजेक्ट फवारणीचा बसतो. बरं म्हणजे इतका रिजेक्ट आहे. आणि बरं. ही नैसर्गिक शेती अशी खुश होऊन माणूस करतं ना, कारण उत्पादन उरतं, कुठं पैसे जात नाहीत, काय नाही, तर बिनधास्त माणूस राहतं. बरोबर. आणि तुम्ही आता एवढे 70-75 टन घेता म्हटल्यानंतर आता तुमच्या आजूबाजूला रासायनिक आहे, हो. बरोबर. मग लोक असं म्हणतात की शेजारी रासायनिक असेल, मग तिकडचे कीड आमच्यावर येते, त्यांनी जर कीटनाशक मारलं तर ते कीटक मग आपल्या ह्याच्यावर येतात का वगैरे, असं तुम्हाला काही त्रास होतो का? आता असा त्रास व्हायला मॅडम जमीनच आता आपल्याला पैलवान झालेली, हो. जेणेकरून आता पेरलं की लगेच तुफान उठतं, आणि त्याच्यामुळे ते पीक रोगाला बळीच पडत नाही. पडतच